Hello friends, welcome to KM English World. Today we are going to learn internal evaluation. मित्रांनो, आज आपण अंतर्गत मूल्यमापन याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी इथं आहोत. इंटरनल इव्हॅल्युएशन हॅज 20 मार्क्स. अंतर्गत मूल्यमापनाला 20 गुण आहेत. जसं की तुम्हाला अगोदर मी सांगितलं, रिटर्न एक्झाम हॅज 80 मार्क्स whereas इंटरनल इव्हॅल्युएशन हॅज 20 मार्क्स. आपल्या परीक्षेचं साधारणपणे बायफर्केशन असं आहे की 80 गुणांची ही ऍक्टिव्हिटी शीट असणार आहे, जी की रिटर्न मध्ये तुम्हाला द्यायची, आणि 20 मार्क्सची ही तुमची इंटरनल इव्हॅल्युएशन असणार आहे, अंतर्गत मूल्यमापन असणार आहे. वर्षभराच्या कामाचं तुमचं मूल्यमापन असणार आहे अंतर्गत, आणि त्याच्यासाठी तुम्हाला 20 मार्क्स असणार आहे, आणि ते 80 + 20 = 100, आणि तुम्हाला 100 पैकी गुणदान केलं जाणार आहे, हे लक्षात असू द्या. बघा, आता हे जे 20 गुण आहेत, जी 20 मार्क्स आहेत तिथं, त्याचं पुढे बायफर्केशन कशा पद्धतीने आहे याच्या संदर्भात आपण पुढे जाऊया. ओरल एक्झाम हॅज 10 मार्क्स. हे जे 20 मार्क्सचं इंटरनल इव्हॅल्युएशन आहे, इट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. द फर्स्ट पार्ट इज ओरल इव्हॅल्युएशन अँड द सेकंड पार्ट इज असाइनमेंट. 10 + 10. Oral evaluation 10 marks, oral evaluation 10 marks, and assignments have also 10 marks. तोंडी मूल्यमापन 10 गुण असतील, आणि घरचं कृत्य गृहपाठ ज्याला आपण म्हणतो, असाइनमेंट ज्याला आपण म्हणतो, गृहपाठ ज्याला आपण म्हणतो, त्याच्यासाठी तुम्हाला 10 गुण असणार आहे. बघा, आता इथं आपण ओरल एक्झाम बद्दल, आपण या 10 मार्क्स बद्दल आणखीन परत बोलूया. ओरल म्हणजे तोंडी मूल्यमापन नेमकं कसं असतंय. आता हे जे 10 मार्क्स आहेत ओरलला, त्याचं सुद्धा परत 2 भागामध्ये डिव्हायडेशन आहे. कसं 2 भागामध्ये? लिसनिंग स्किल 5 मार्क्स अँड स्पीकिंग स्किल हॅज ऑल्सो 5 मार्क्स. द इव्हॅल्युएशन, ओरल इव्हॅल्युएशन, it has been divided into 2 parts. That is listening skill 5, whereas speaking skill 5. तुमचं तोंडीचं मूल्यमापन करत असताना त्याच्या 2 भागामध्ये तुमचं मूल्यमापन केलं जाईल. एक श्रवण कौशल्य, ज्याला 5 गुण आहेत. श्रवण कौशल्य, लिसनिंग स्किल म्हणजे आता नेमकं काय, तर वर्षभरामध्ये तुमचं श्रवण कौशल्य किती विकसित झालेलं आहे हे टेस्ट करणे. आता श्रवण कौशल्य म्हणजे विकसित झालंय म्हणजे नेमकं कसं? अनेक वेळा असं होतं, आपण लिहिण्यामध्ये एक्सपर्ट असतो, वी कॅन बी अ गुड रायटर बट वी कांट बी अ गुड लिसनर. लिहिण्यामध्ये एक्सपर्ट असतो, परंतु आपल्याला धड ऐकता येत नाही, आपण केअरफुली ऐकत नाही. कारण असं म्हणतात, अ गुड स्पीकर मस्ट बी अ गुड लिसनर. ज्याला कुणाला चांगला वक्ता व्हायचंय, हु वॉन्ट्स टू बी अ गुड स्पीकर, ज्याला कुणाला चांगला वक्ता व्हायचंय, ज्याला चांगलं बोलायचंय, त्याची प्रायमरी स्टेज अशी आहे की ही मस्ट बी अ गुड लिसनर फर्स्ट. तो व्यक्ती प्रथमतः चांगला श्रोता असला पाहिजे, त्यानं चांगलं ऐकलं पाहिजे, त्यानं काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे, अटेन्शननं ऐकलं पाहिजे. आणि म्हणून या नवीन अभ्यासक्रमाच्या मध्ये, न्यू सिलेबस मध्ये, या करिक्युलम मध्ये विद्यार्थ्यांचे सर्वांग कौशल्य विकसित होण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. कारण टोटल हा अभ्यासक्रम हा स्किल बेस्ड आहे. विद्यार्थ्यांच्या मधले विविध स्किल डेव्हलप करणं आवश्यक आहे, आणि त्याच्यावरतीच भर आहे. नुसतं लिस्निंग, नुसतं रायटिंग स्किल विकसित होऊन चालणार नाही. तुमचं रायटिंग स्किल्स 80 मार्काचं डेव्हलप झालं म्हणून ते भागणार नाही, तर तुमचे इतर स्किल पण ते डेव्हलप झाले पाहिजे. रायटिंग स्किलच्या बरोबर तुमचं रीडिंग स्किल डेव्हलप झालं पाहिजे, तुमचं स्पीकिंग स्किल डेव्हलप झालं पाहिजे, तुमचं लिसनिंग स्किल डेव्हलप झालं पाहिजे. आणि हे जर सगळे बेसिक स्किल डेव्हलप होत असतील तर खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचा सर्वांग विकास आहे, आणि अभ्यासक्रमाचं खरं त्या ठिकाणी साफल्य आहे, फ्रुट्स आहे.
बघा, म्हणून तुम्हाला इथे लिस्निंग स्किल वरती तुम्हाला विशेष अटेन्शन द्यावं लागेल. आता लिस्निंग स्किल कसं टेस्ट होतं? जेव्हा लिस्निंग स्किलची परीक्षा घेतली जाईल शाळेमध्ये ओरल, तेव्हा तुमचे टीचर काही शब्द बोलतील, काही वर्ड्स, काही सेंटेन्सेस ते बोलतील आणि तुम्हाला सांगतील की लिसन इट केअरफुली, लिसन देम केअरफुली अँड राईट डाऊन ऑन युअर पेपर. मी सांगतो ते शब्द तुम्ही ऐका, मी सांगतो ते वाक्य तुम्ही नीट ऐका आणि ते तुम्ही लिहून काढा. त्याच्यासाठी तुम्हाला ऍज इट इज सेंटेन्सेस लिहिणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही ऍज इट इज करेक्ट ऐकलं असेल तर करेक्ट लिहू शकाल आणि तुम्हाला करेक्ट 5 मार्क्स मिळतील. म्हणून टू अचीव्ह मॅक्सिमम मार्क आउट ऑफ मार्क that is 5, you should be a good listener and you should listen the words or the sentences very carefully. इथं 5 गुण आहे. सेकंड पॉइंट आहे स्पीकिंग स्किल. इथंच तुमचं दुसरं कौशल्य टेस्ट केलं जाणार आहे, ते म्हणजे बोलण्याचं कौशल्य किंवा भाषण कौशल्य. तुम्ही कसं बोलता हेही टेस्ट केलं जाणार आणि तुम्ही चांगलं बोललं पाहिजे हे अपेक्षित आहे. जसं लिसनिंग स्किल महत्वाचं आहे, जसं रायटिंग स्किल महत्वाचं आहे, जसं रिडिंगचं स्किल महत्वाचं आहे, अगदी तशाच पद्धतीनं तुमचं स्पीकिंगचं स्किल सुद्धा डेव्हलप होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला शिक्षक एखादा सब्जेक्ट देतील आणि त्या सब्जेक्ट वरती तुम्हाला तुमचं ओपिनियन कास्ट करायचं, तुमचं ओपिनियन द्यायचं, तुमचं मत द्यायचं. मग तिथं कसं टेस्ट केलं जाणार आहे? तुमची फ्लुएन्सी, कन्स्ट्रक्शन ऑफ द सेंटेन्सेस, बेसिक नॉलेज, प्रेझेंटेशन, कॉन्फिडन्स. तुम्ही किती आत्मविश्वासाने ती गोष्ट प्रेझेंट करता, त्याच्यात किती कंटेंट्स आहेत तुमच्या बोलण्यात, किती ते नॉलेज बेस्ड आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर असतील तर यू विल गेट मोर 5 मार्क्स. आणि अशा रीतीनं या ओरल एक्झामचे 10 मार्क्स तुम्हाला अशा पद्धतीने इथं मिळतील. हे आहे आपल्या इंटरनल इव्हॅल्युएशन मधला पहिला पार्ट, ओरल एक्झाम. बघा, आतापर्यंत आपण 10 गुणांची चर्चा केली इंटरनल इव्हॅल्युएशन मध्ये. आता आपण पुढे जाऊया. नंबर 2 दॅट इज असाइनमेंट. घरी करावं लागणारं कृत्य, गृहपाठ. इथं असाइनमेंट्स असा प्लुरल शब्द दिला, त्याच्यावरनं यू कॅन गेस दॅट देर आर मोर दॅन 1 असाइनमेंट. एकापेक्षा जास्त आहे. 2 असाइनमेंट कमीत कमी लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे. अँड ईच, बघा इथे लिहिलंय टोटल 2 असाइनमेंट्स लिहिणं अपेक्षित आहे, ते तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे. अँड ईच असाइनमेंट कॅरीज 5 मार्क्स. असाइनमेंट्स हॅव 5 मार्क्स. बघा इथं म्हणजे 2 असाइनमेंट तुम्ही लिहिले तर त्याला 5 गुण दिले जातात. आणि अशा रीतीनं स्पीकिंगचे 5 मार्क्स आणि असाइनमेंटचे 5 मार्क्स याचं टोटल 10 होतं. आणि हे असाइनमेंट्स 10 मार्क्सचे इथं कम्प्लीट होतात. म्हणून मित्रांनो 5 मार्क्स ऑफ ओरल अँड 10 मार्क्स ऑफ ओरल अँड 10 मार्क्स ऑफ असाइनमेंट्स. यस, ईच इथे मी लिहितो, ईच कॅरीज ईच 5 मार्क्स. बघा इथं 5 मार्क्स. म्हणजे एक असाइनमेंट तुम्ही लिहिलं तर 5 मार्क्स मिळतील, दुसरं असाइनमेंट लिहिलं तर 5 मार्क्स मिळतील. याचे 10 मार्क्स असाइनमेंटचे आहेत. अशा रीतीनं आपण इंटरनल इव्हॅल्युएशनच्या बाबतीत त्या ठिकाणी आपण बोललो. एकंदरीत तुम्हाला सांगण्याचा विषय असा आहे की आपला अभ्यासक्रम हा स्किल बेस्ड आहे, कौशल्य विकसनाचा आहे. रायटिंग स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे, रिडिंगचं व्हायला पाहिजे, स्पीकिंगचं व्हायला पाहिजे, लिसनिंगचं व्हायला पाहिजे. हे सगळे याच्या मार्फत होण्याचा प्रयत्न होईल, मदत होईल, एवढं या निमित्तानं मी सांगतो. आणि अशा रीतीनं आपलं जे 100 गुणांचं मूल्यमापन आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण हे पूर्ण केलेलं आहे. बेस्ट ऑफ लक.